नमस्कार. आज नेहमीप्रमाणेच एका महत्त्वाच्या विषयाविषयी आपण बोलूया. अधिकारी होणे म्हणजे काय? की त्या क्षेत्रातला जो सर्वोच्च पदावरचा व्यक्ती आहे, म्हणजेच ज्याच्याकडे अधिकार आहे. अधिकार आहे म्हणजे निर्णय घेण्याची परवानगी आहे, एवढ्यापुरतंच ते मर्यादित आहे का? अधिकार आहे म्हणजेच तो त्या पदासाठी लायक आहे, म्हणजेच त्या पदावर राहिल्यावर त्या पदाचा उपयोग शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी करण्याची कुवत, पात्रता त्याच्यात आहे आणि म्हणून त्याला त्या विशिष्ट क्षेत्रासंदर्भात जे काही निर्णय घेण्याची अधिकार आहेत ते त्याच्याकडे असणार आहेत. त्याला आपण म्हणतो अधिकारी होणं. पण जसं 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा पास होणं, ज्ञान न कमावता पास होणं हे जसं सुरू झालंय, तसंच कुठेतरी स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा त्या गोष्टी समजून उमजून न घेता फक्त त्या लक्षात ठेवून, म्हणजेच कुठेतरी वारंवार वाचल्यामुळे लक्षात राहिल्यात आणि त्या जोरावर आपण परीक्षा पास होऊन त्या पदावर पोचतोय, असं कुठंतरी होताना दिसतंय. जर असं नसतं तर प्रशासनामध्ये जी निर्णय घेण्यामधली दिरंगाई दिसते तर ती कधीच झाली नसती. याचाच अर्थ अधिकारी होणं आणि अधिकारी दिसणं आणि अधिकारी असणं यात खूप फरक आहे. आणि आपल्याकडे दिसणारे अधिकारी खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. प्रशासनामध्ये जी खऱ्या अर्थानं आपल्या अखत्यारीत जे काही घडणं आवश्यक आहे त्याविषयी, म्हणजे त्याची जाणीव ठेवून त्याविषयी संवेदनशील असलेली लोक ती खऱ्या अर्थानं अधिकारी आहेत. बाकी सर्व त्या पदाचा उपयोग स्वतःचं आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी लावायचं आहे असं काहीतरी समज करून काम करतायत की काय, असं कुठेतरी वाटायला लागलंय. तर अधिकारी होणं यासाठी परीक्षा प्रक्रियेमध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वाची अपेक्षा आहे आणि ती म्हणजे विचार करणे. आता विचार करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यावर आपण बोललं पाहिजे का, असं काहीतरी काही लोकांचा समज असेल. पण जर खरंच या मुद्द्यावर विचार केला तर लक्षात येईल विचार करण्याची प्रक्रिया लहानपणीच बंद पाडण्यात आलेली आहे. कुणीही विचार करण्यास कुणालाही प्रोत्साहन देत नाही. हे मी फार धाडसाने विधान करतोय. त्याचं साधं स्वतःच्या प्रत्येकानंच जर आत्मावलोकन केलं तर लक्षात येईल की खरंच लहानपणीच विचार करण्याची कुवत थांबलेली आहे. एखाद्या गोष्टीसाठी घरातला एखादा व्यक्ती येतो आणि तू अजून लहान आहेस, त्या गोष्टीत पडू नकोस, आणि त्याच गोष्टीसाठी कुणीतरी येतं आणि तो म्हणतो की एवढा मोठा घोडा झाला ना, तुला कळत नाही का? तर तो व्यक्ती लहान आहे का मोठा आहे याविषयी सगळं काही संभ्रमाची अवस्था त्याच्या बाबतीत सगळीकडे त्याला जाणवतं. जर सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही लहानातल्या लहान मुलाची जी काही जिज्ञासा आहे त्याचं निर्वहन, त्या जिज्ञासेचं जोपासना, त्या जिज्ञासेची म्हणजे त्या लहान मुलाला जे काही जाणून घ्यायची इच्छा आहे त्याच्यासाठी त्याची जिज्ञासेची पूर्तता करण्याची तत्परता आपल्या घरामध्ये आपल्याला दिसते का, हे आपल्याला पाहावं लागेल. आणि जनरली कुठल्याही लहान मुलाला जे काही त्याच्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी त्याचे प्रश्न क्षुल्लक असतील, काही पण असतील, वेडेपणाचे असतील, पण त्याच्यासाठी ते महत्त्वाचे असतात. आणि त्यावेळेस त्या प्रश्नांचं उत्तर न देता उलट त्याचं खच्चीकरण करण्यात येतं आणि मग अपेक्षा केली जाते की त्यानं मोठं झाल्यावर तुमच्याशी सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्या. लहानपणी त्यानं जे काही विचारत होता, जे काही शेअर करत होता, जे काही चर्चा करत होता तुमच्याशी, तर त्या गोष्टींना तुम्ही तुमच्या लेखी जसं आहे तसंच पाहिलं, म्हणजेच
कमी लेखलं, पण त्याच्या लेखी ते त्यावेळेसचे त्याच्या वयाचे महत्त्वाचे प्रश्न होते आणि त्या वयात तुम्ही त्याला एंटरटेन केलं नाही आणि त्यामुळे तो पुढील वयात तुमच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यास धजावत नाही आणि मग तुमचा समज होतो की आम्हाला कुणीही काहीही विचारत नाही, शेअर करत नाही ना आम्ही कोणाच्या कामाचे आहोत का नाही. हीच प्रक्रिया शालेय जीवनात सुद्धा त्याच्या घडताना दिसते. शिक्षकाला जेव्हा विचारण्यात येतं, एका दुसरा शिक्षक सोडला तर मेजॉरिटी शिक्षक काय करतायत, हे सिलेबसच्या बाहेरचं आहे, तू जास्त डोकं लावू नको, जास्त हुशार झाला का, स्वतःला काय समजतोस, कलेक्टर लागून गेला का, इकॉनॉमिस्ट व्हायचं आहे काय, असे काहीतरी प्रतिप्रश्न करून त्याचं तोंड बंद करतात. तर जेव्हा ते असं कुणाशी बोलतात तर तेव्हा ते त्या एका व्यक्तीचं, एका विद्यार्थ्याचं तोंड बंद करत नाही, तर तिथे असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तंबी असते आणि वय वाढतं विद्यार्थ्याचं, पण मानसिकरित्या तो त्या बाबतीत प्रगल्भ होत नाही. म्हणून आपल्याला पाहायला मिळते की आपली जनरेशन प्रश्न विचारताना कचरते आणि आत्ताची जनरेशन कुठेतरी थोडीफार बदललेली आहे, थोडीशी बोल्ड झालेली आपल्याला दिसते. तर हे जे विचार करण्यापासून प्रवृत्त करणं हे लहानपणापासून जे जाणीवपूर्वक सुरू आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे. कारण अधिकारी होण्यासाठी जेव्हा आपण परीक्षा देतोय, परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, ते म्हणजे सगळ्यात वेगवेगळे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये आपण आपले विचार मांडणं. जिथं लहानपणापासून विचार करण्याची प्रक्रियाच बंद आहे तिथे विचार मांडणार कसले. मग जे काही सांगण्यात येतं ते फक्त आणि फक्त बेसिक पुस्तकं जी आहेत त्याच्यातून उचललेल्या गोष्टी आणि रेफरन्स बुक्स त्याच्यामधून उचललेल्या गोष्टी आणि याचं मिश्रण करून उत्तरं लिहिण्यात येतात. खऱ्या अर्थानं तो अधिकारी त्याच्यात असतो का, खऱ्या अर्थानं त्याला त्या विषयात गती आली आहे का, ते गोष्टी तो खरंच त्यानं समजून घेतल्यात का, फक्त आणि फक्त जी काही उपलब्ध असलेली माहिती ती त्यानं येऊन छापली, वारंवार वाचल्यामुळे ते पाठ झालेलं आहे. UPSCचा अभ्यास जरी असेल पण अनेक वर्ष केल्यामुळे तो सुद्धा पाठ होतो. जसं 10वीचा आपल्याला पाठ झालेला असतो, लिमिटेड आहे, वारंवार वाचलं पाठ होतो. इथे आपल्याला भले सिलेबस मोठा दिसतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी सुसंगतपणा आहे आणि तो जर वारंवार वाचला तर लक्षात येतं की अरे हे सुद्धा पाठांतराच्या जोरावर मेजॉरिटी लोक पोस्ट काढतायत. तर खऱ्या अर्थानं विचार करणारे अधिकारी घडतायत का, कारण आयोगाची परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारतायत त्यामागची भूमिका काय आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारपूर्वक म्हणजे याने स्वतः विचार करून द्यावं अशी अपेक्षा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं विचार आणि स्वतःची व्यक्त करण्याची शैली याची परीक्षा म्हणजे निबंध लेखन. आणि निबंध लेखन जी परीक्षा विचार आणि म्हणजे विचार करणे, स्वतःचे विचार असणे आणि त्याची मांडणी करणे या बाबतीतली आहे. आणि ती सुद्धा गोष्ट आपण काय करतो, एक जो विषय आपण निवडलाय त्या विषयासंदर्भात 4 लोकांचे वेगवेगळे विचार ते वाचतो, त्यांचं मिश्रण आपल्या स्वतःच्या सोयीनं मांडतो आणि ते छापतो. त्याला आपण आपले स्वतःचे विचार म्हणून पुढे सादर करतोय. आणि तिथे कुठेतरी एक जी काही अट आहे मार्कांची ती कशी बशी पूर्ण केली जाते. GS मध्ये भरपूर मार्क मिळालेला, essay मध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे कुठेतरी मागे राहतोय. आणि जो कोणी चांगले मार्क मिळवतोय essay मध्ये तो स्वतःचे विचार मांडतोय असं पण नाहीये. तो काय करतोय की येस सुरुवात करूयात महामानवांच्या कोट्सने असं काहीतरी करून मग तो जो काही विषय त्या संदर्भात असलेले बेसिक पुस्तकातून मिळालेली माहिती, रेफरन्स बुक्समधून मिळालेली माहिती, चालू घडामोडींमधून मिळालेली माहिती याचं कुठेतरी मिश्रण करून त्याचं सादरीकरण करतो. पण त्यामध्ये त्याचे स्वतःचे विचार नसतात. आणि निबंध ही तुमच्या स्वतःच्या विचारांची परीक्षा आहे, तुमच्या स्वतःच्या व्यक्त होण्याच्या शैलीची परीक्षा आहे. तर कुठेतरी विचार करणं हे जे बंद झालंय तर ते माणसाच्या, राष्ट्राच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येकाच्या मुळावर उठलेलं दिसतंय. कुणीही योग्यला योग्य आणि अयोग्यला अयोग्य म्हणायला धजावत नाही. प्रत्येक जण एकच विचार करतोय की नाही मी कशाला खरं बोलू, मला काय करायचंय, मी कशाला कोणाशी शत्रुत्व घेऊ. खरं बोलल्यानं इतरांशी शत्रुत्व घेणं आलं असं कसं काय म्हणता आपण.
खरं बोलल्यानं शत्रुत्व येत नाही. खऱ्या बोलल्यानं सगळ्यात महत्त्वाचं विकास सुरू होतो, व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा. पण इथे वास्तव कुणालाही मांडायचं नाही. भारतीय इतिहास, भारतीय भूगोल, म्हणजे मी सिलेबसची गोष्ट करतोय. भारतीय इतिहासाचा सिलेबस असेल, भारतातल्या शिक्षणामध्ये भूगोलाचा सिलेबस असेल, भारताच्या शिक्षणामध्ये विज्ञानाचा सिलेबस असेल, या सगळ्यांमध्ये भारतीयता कुठेच आपल्याला दिसत नाही. पण त्याविषयी कुठेही आपण तोंड उघडत नाही. अशा पद्धतीने चालू राहिलं तर खरंच आपण जे स्वतःला पुढारलेले म्हणतो, स्वतःला राष्ट्रवादी म्हणतो, है ना, म्हणजे आपल्याला या राष्ट्राशी, या संस्कृतीशी, या तत्वज्ञानाशी खूप काही देणं घेणं आहे हे आपण म्हणतो. मग ह्या ज्या काही गोष्टी घडताना दिसतात ह्याला आपण मूकसंमती, म्हणजे याविषयी काही न बोलता याला मूकसंमती देतोय असा त्याचा अर्थ होत नाही का? आपल्यापैकी प्रत्येकाला विचार करावा लागेल. खास करून जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करतोय तिथे आपल्या विचारांना किंमत आहे. आपले विचार त्यांना जाणून घ्यायचे, आपली स्वतःची व्यक्त होण्याची शैली त्यांना पाहायची आहे. तर खऱ्या अर्थानं आपले विचार प्रगल्भ होण्यासाठी अगोदर विचार करणं सुरू व्हावं लागेल. योग्यला योग्य ना अयोग्यला अयोग्य घरात म्हणावं लागेल. नको बाबांना काय वाटेल, आईला काय वाटेल, भावाला काय वाटेल, ताईला काय वाटेल, भाऊजीला काय वाटेल, काकांना काय वाटेल, काकूंना काय वाटेल, अशा एन नंबर ऑफ गोष्टींचा विचार केल्यामुळे खऱ्या अर्थानं सत्याच्या दिशेनं आपला प्रवास सुरू होत नाही. आणि जोपर्यंत सत्याच्या दिशेनं प्रवास सुरू होत नाही तोपर्यंत तुमचा स्वतःचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा, समाजाचा कसलाही हित साधलं जाणार नाही. योग्यला योग्य ना अयोग्यला अयोग्य न म्हणण्याच्या वृत्तीमुळेच आपले कुटुंब जसे राहायला पाहिजे होते तसे राहत नाही आहेत. आपल्या समाजामध्ये विकृती वाढत चालली आहे. आपल्या राष्ट्रामध्ये दुहीची भावना पेरणं इतरांना म्हणजे सहज होत आहे का? कुठेतरी आपण आपली जी काही स्वतःचे मत आहेत, स्वतःचे मत जे आहेत ते मांडणं बंद केलं आहे. योग्यला योग्य म्हणूयात, अयोग्यला अयोग्य म्हणूयात. आणि प्रत्येक ठिकाणी अधिकारी नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे हीच अपेक्षा केली जाते त्याच्याकडनं की त्याचे स्वतःचे विचार असले पाहिजेत आणि त्यानं त्या विचारांच्या आधारावर निर्णय घेतले पाहिजेत, जे की सत्याच्या जवळ जाणारे असतात, जे की परिस्थिती वास्तवाच्या जवळ जाणारे असतात, जे की त्या वास्तवात ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करणारे असू शकतात. अदरवाईज ज्या कुठल्या आपल्या गरजा नाही आहेत त्याला हॅमर करून आपल्या गरजा आहेत असं सीन तयार करून काही मोजक्या लोकांचं हित साधण्यासाठी पूर्ण यंत्रणा राबवली जाते आणि हे वर्षानुवर्ष होत आलं आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं विचार करायला सुरुवात केली पाहिजे. लहान मुलगा असेल, आपलं पोटचं पोरगं असेल, त्याचं मानसिक खच्चीकरण न करता त्याच्या जिज्ञासेची पूर्तता व्हावी. आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची पूर्तता करावी. आपण आपल्या वलयातील प्रत्येकाला त्याचे जे काही विचार आहेत म्हणजे एक तर त्याला विचार करायला प्रवृत्त करावं, त्याला दिशा द्यावी. आणि त्यानंतर कुठेही मतभेद असू शकतात म्हणून मग मनभेद करून त्या गोष्टींना, त्या व्यक्तीला, त्याला प्रोत्साहन देणं थांबवणं योग्य नाही. आपल्या एखाद्या व्यक्तीच्या मताशी आपण सहमत नसू याचा अर्थ तो व्यक्ती जगण्यास अपात्र, तो व्यक्ती कामाचाच नाही, तो नालायक असं ठरवणं आपल्याला बंद करावं लागेल. राष्ट्राचं हित, समाजाचं हित, कुटुंबाचं हित आणि प्रत्येक व्यक्तीचं हित हे स्वतंत्र विचार जे की नवनिर्माणाकडे घेऊन जात आहेत, जे की आत्मनिर्भर बनवत आहेत, जे की डिपेंडन्सी इतरांवरची कमी करत आहेत. आपणच आपल्या खांद्यावरचं ओझं कमी केलं तर आपण मोकळा श्वास घेऊ शकू आणि आपल्या वलयातील प्रत्येक जण मोकळा श्वास घेऊ शकतील. जर आपल्याला वाटतं आपल्या खांद्यावरचं ओझं कमी व्हावं तर आपल्याला आपल्या वलयातील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवावं लागेल. आणि आत्मनिर्भर बनवण्याची तीव्र इच्छा असेल तर त्यांना त्यांचे स्वतःचे विचार असले पाहिजेत याचा आग्रह आपण धरला पाहिजे. खऱ्या अर्थानं ती आत्मनिर्भर होतील, आपण मोकळा श्वास घेऊ शकू आणि आपण जे पाहिलेलं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपण निघू शकू. अदरवाईज तेच होईल की एक व्यक्ती जो निर्णय घेतोय तो इतरांवर लादले जात आहेत आणि मग त्याच्या पश्चात सगळं
म्हणजे त्याच्यावर डिपेंड राहिल्यामुळे आणि त्याच्या पश्चात जेव्हा तो सेकंड इनिंगमध्ये आहे तर बाकी पूर्ण कुटुंब वेठीस धरलं गेलं आहे किंवा स्वतःला न घडवल्यामुळे इतरांवर अवलंबून राहिले, व्हल्नरेबल सिच्युएशनमध्ये पोहोचतंय आणि कुणी येतंय आणि याचा दुरुपयोग करून घेतंय, स्वतःचे जे स्वार्थ आहे तो साधला जातोय. असं न व्हावं असं वाटत असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतः विचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि इतरांनाही विचार करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. धन्यवाद.